या दोघांनी आम्हाला अत्यंत प्रेमाने, म्हणजे मला सगळ्यात काय आवडलं की ती इनोसन्सी जी भावांची आहे ती खरं तर सचित आता बोलला त्यातूनच ती आली असावी, कारण तो इतक्या प्रामाणिकपणे आणि निरागसपणे सगळ्या गोष्टी सांगत होता. आणि आम्ही त्या करताना तिथे हरखल्यासारखे, एकतर संजय जाधव सारखे कॅमेरामन आणि ते प्रत्येक ह्याच्यात लाईट घ्या व्यवस्थित घ्या, आणि आम्ही नेम धरून लाईट चुकणारे नट, आणि पण हे सगळं एकत्र जे काही होतं, मला एकच गोष्ट आठवते की आम्ही कलावंत मध्ये काय लाइटिंगच्या मध्ये काय करू शकणार असं असतं तर आम्ही पत्ते खेळत बसायचो. त्यावेळी अंकुश व्हॅनिटीमध्ये यायचा आणि म्हणायचं की डाव झाला असेल तर शॉट रेडी आहे, नाही तर संपून या, शॉट रेडी आहे. तर ती एक आठवण मला नक्की. आणि पहिला याने आम्हाला खूप आनंद दिला, दुसऱ्या ह्याने आम्हाला अजून आनंद दिला. फक्त सचितला आम्ही मिस केलेला आहे, पण यावेळी अंकुशने खूप सामर्थ्याने हा सिनेमा केलेला आहे याची खात्री आहे. म्हणजे आम्हाला करतानाच ते जाणवलं सगळ्यांना की कुठेही आमच्यात चर्चा झाली नाही किंवा हे कसं करायचं ते कसं करायचं, त्याच्या डोक्यात अत्यंत क्लिअर होतं. ऍडिशनच्या बाबतीत म्हणशील तर असं आहे की हा तर कशावरही ऍडिशन घेऊ शकतो असं नव्हतं. अंकुश आम्हाला म्हणायचं एखादी जागा ऍडिशन घेतली, आम्ही स्वतः चाललो की म्हणायचं नाही मस्त आहे ही, फक्त ही नको, असं करून त्याने तिथे आम्हाला नियंत्रणात ठेवलं. पण एकंदरीत हा सिनेमा सुद्धा तितकीच मजा देईल याची खात्री आहे. आणि रिंकूने येऊन एक वेगळीच धमाल केली हे आवर्जून सांगायला हरकत नाही. तिची भूमिका सांगत नाही, नाहीतर अंकुश चिडेल, कारण ते खूप रहस्य ठेवायचे आणि आता आम्हीच विसरलोय की नेमकं कलावंतांना नेहमी ती एक अडचण असते की मीडियावाले विचारतात या सिनेमात वेगळं काय आहे. खूपच वेगळा सिनेमा आहे. दरवेळी म्हणण्याची एक पद्धत आहे तर आम्ही आपलं त्यावरच बाकी किस्स्यांवरच आहोत, पण आम्हाला त्या काळात खूप आम्ही एन्जॉय केलं होतं एवढं मात्र निश्चित.